नागपूर शहरची संरचना गोंडराजे भक्त बुलंदशाह यांनी केली. देवगडवरनं ते नागपूरला आले आणि इथे हा जो शहर आपला निदर्शनात येत आहे याची स्थापना भक्त बुलंदशाह राजेने केली. त्यांची एक पारिवारिक शमशानभूमी आहे. त्या शमशानभूमीमध्ये गोंड समाजामध्ये दहनची परंपरा नसल्यामुळे दफनची परंपरा आहे, म्हणून त्यांची समाधी तिथे आहे. त्या जागेवर ही जागा भक्त बुलंदशाह मुसलमान होते म्हणून ही जागा वक्फ बोर्डला देण्यात यावी असे काही मुस्लिम समाजाचे लोकांनी निवेदन केलेलं आहे. हे निवेदन SLRकडे त्यांनी केला होता. तो 2024मध्ये फेटाळण्यात आला होता. आता पुन्हा ते करत आहे आणि हे करत असताना आता त्यांनी प्रेस घेतली आणि प्रेसमध्ये राजा भक्त बुलंदशाह हे मुसलमान होते हे सांगण्याचा प्रयत्न केला. याशिवाय त्यांना हेही सांगितलं त्यांनी मस्जिदी बांधली पण कोणताही मंदिर नाही बांधला. हे सर्व त्यांनी जर प्रेस जवळ सांगितला तर हे खोटी माहिती समाजामध्ये एस्टॅब्लिश होईल. म्हणून राजे भक्त बुलंदशाह मुसलमान नव्हते. राजे भक्त बुलंदशाह हिंदू धर्मावलंबी होते. राजे भक्त बुलंदशाहने मंदिर नाही बांधला हे जे म्हणत आहे तो संसारमध्ये खूप मोठा मंदिर त्यांनी शंकराचा बांधलेला आहे, त्याचं प्रमाण आहे. आताही तो हयातीत मंदिर आहे. याशिवाय राजा भक्त बुलंदशाहची जी समाधी आहे त्या समाधी परिसरामध्ये शिवलिंगाची मूर्ती आहे. गोंड समाज हा शंकराचा पूजन मोठ्या प्रमाणात करते म्हणून तेथे शिवलिंग आहे आणि शिवरात्रीला त्या ठिकाणी जाऊन पूर्ण गोंड समाज कार्यक्रमही करतो आणि शिवरात्रीचा मोठा कार्यक्रम साजराही करतो. गोंड राजांचे जे शिक्के होते, मुद्रा होती, त्याच्यातही शिवलिंग आहे. याच्यामुळे एस्टॅब्लिश होते की ते हिंदू राजा होते. टेक्निकली त्यांनी जे निवेदन केलं आहे कलेक्टरकडे भूमी अभिलेख विभागामध्ये, तिथे राजेसाहेब इंटरव्ह्यून होणार आहे. इंटरव्ह्यून झाल्यानंतर त्यांनी कोणते दस्तावेज सादर केलेले आहेत त्या समक्ष येईल. त्या दस्तावेजमध्ये त्यांनी यांनी NOC दिली आहे हे सुद्धा सांगितलं आहे. म्हणून ती जर खोटी साईननी NOC असेल तर पोलीसमध्ये त्याची तक्रारसुद्धा आम्ही करू. आणि शासनाद्वारे आमच्याकडे असलेले जे दस्तावेज आहे, ब्रिटिश रुलिंगचे आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे दस्तावेज आमच्याकडे आहे, हेरिटेजचे डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहे, भूमी अभिलेखचे डॉक्युमेंटसुद्धा 7/12वर राजासाहेबांचं नाव आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स असे आहेत जे एस्टॅब्लिश करतात की ही जागा गोंडराजांची आहे आणि तिथे शिवलिंग एस्टॅब्लिश करते की गोंडराजा हिंदू होते. भूमिका काय काय राहणार आहे? भूमिका काय? पहिले आम्ही शासनाच्या दारी जाऊ, ते डॉक्युमेंट्स गोळा करू. त्यानंतर जर शासनात आमची सुनावणी नाही झाली तो आंदोलनात भूमिका आखारावी लागेल. एकदा निरसन केल्यानंतर पुन्हा पर्यंत आमच्या हाती त्यांनी दाखल केलेले दस्तावेज येणार नाही. बहुधा अशाही होते की मागच्या वेळी आमच्याकडे हे डॉक्युमेंट्स नव्हते म्हणून तुम्ही ही आमची अर्ज खारिज केली. आता आमच्याकडे नवीन डॉक्युमेंट्स आहे म्हणून त्यावर आमची पुन्हा सुनवाई करण्यात यावी हा विषय असतो. जसं ते आता सांगत आहे राजासाहेबांची NOC सांगत आहे. आता ती भोसलेची जागा नाही तरी भोसलेची NOC सांगत आहे. हे सर्व त्यांच्या सांगणं जे आहे त्या अधिकाऱ्यांसमोर त्यांनी ती खोटी डॉक्युमेंट्स जर दिली असेल तर ती खोटी आहे खरी आहे जोपर्यंत आमच्या हातात येत नाही तोपर्यंत त्याबद्दल काहीही म्हणणं. पण यांचे NOC नाही आहे हे 100% कारण हे समोर बसले आहे.